नमस्कार शेतकरी बांधवांनो आणि मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं शेतकरी अपडेट या चॅनलवरती स्वागत आहे। आता दिलेल्या माहितीनुसार तुम्ही ते बघू शकता की तुमच्या बँक खात्यामध्ये मोठी रक्कम डीबीटीच्या माध्यमातून ट्रान्सफर केली जाऊ शकते। कारण की ते तुम्ही बघू शकता की आज मिळणार की सगळ्यांना उद्या मिळणार, याबाबतची सर्व माहिती या ठिकाणी मी घेऊन आलेलो आहोत। तर सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचे आहे, कारण की आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण की ही माहिती तुमच्यासाठी खूपच महत्त्वाची आहे। मित्रांनो, आलेल्या माहितीनुसार सरकारच्या माध्यमातून मोठी घोषणा या ठिकाणी झालेली आहे। मुख्यमंत्र्याच्या हस्ते या ठिकाणी या योजनेचे हस्तांतरण केले जाणार आहे। मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही बघू शकता की राज्यभरातील शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी मी घेऊन आलेलो आहोत, कारण की सरकार मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे की सर्वांच्या बँक खात्यामध्ये पैशाची रक्कम ही ट्रान्सफर केली जाऊ शकते। आता मागच्या वेळेमध्ये शेतकरी नाराज झाले होते की त्यांच्या बँक खात्यामध्ये पीक विमा लवकर मिळत नव्हता। आता या ठिकाणी तसं काही होत नव्हतं, पण या ठिकाणी शेतकऱ्यांची नाराजी दूर होणार आहे। सरकारला पण या ठिकाणी समजलेलं आहे की शेतकऱ्यांना नाराज करून चालणार नाही, कारण की ही पीक विम्याची रक्कम द्यायला आता खूप उशीर झालेला आहे। त्यामुळे सरकारच्या ही गोष्ट लक्षात आलेली आहे आणि या ठिकाणी सरकार पीक विम्याची जी रक्कम आहे ती शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये, गरजू शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आणि जे या योजनेमध्ये पीक विम्यामध्ये बसणारे जे शेतकरी आहेत त्यांच्या बँक खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम सरकारद्वारे ट्रान्सफर केली जाणार आहे। ही जी रक्कम आहे 17,000 रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये ट्रान्सफर केली जाणार आहे। मित्रांनो, तरीही तुम्ही संयम ठेवावा, कारण की ही रक्कम तुमच्या बँक खात्यामध्ये डीबीटीच्या माध्यमातून कधी पण येऊ शकते। तर मित्रांनो, आता पीक विमा हा जो 17,000 रुपयांचा सरकार पूर्ण शेतकऱ्यांना देणार आहे, हा पूर्ण पीक विमा डीबीटीच्या माध्यमातून देणार आहे। म्हणजे डीबीटी अंतर्गत पूर्णपणे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत। मित्रांनो, आता हे पैसे कधी मिळणार हे तुम्हाला प्रश्न पडला असेल की आज येणार की उद्या येणार, तर या प्रश्नाचे उत्तर मी तुम्हाला सांगणार आहे। तरी पण व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। तर मित्रांनो, पैसे कोणत्या जिल्ह्यामध्ये पहिले ट्रान्सफर होणार, कोणते जिल्हे आहे, या 16 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार आहे। हे पहिले 16 जिल्ह्यांपैकी कोणत्या जिल्ह्यात तुम्ही राहत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे। तर 16 जिल्ह्यांपैकी कोणत्याही एका जिल्ह्यात तुम्ही राहत असाल तर तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे येतील। मित्रांनो, तर या ठिकाणी 16 जिल्हे आहेत, त्या ठिकाणी सर्वात आधी पीक विम्याचे पैसे जमा होणार आहेत। त्या जिल्ह्यांची पण तुम्हाला यादी मी दाखवणार आहे। तरी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा। शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 17,000 रुपये येणार आहेत। तर मित्रांनो, या ठिकाणी ही आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत खुशीचे वातावरण इथे घेऊन आलेले आहे। मित्रांनो, या ठिकाणी बघा, आता शेतकरी बांधवांनो पूर्ण पैसे आता जमा होणार आहेत। म्हणजे ही पीक विमा योजनेचे 17,000 रुपये, एकूण 17,000 रुपये आणि 16 जिल्हे, या ठिकाणी राज्य सरकारच्या माध्यमातून ही माहिती समोर आलेली आहे की 17,000 रुपये हे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ट्रान्सफर होणार आहे। आणि कोणतेच हे 16 जिल्हे आहे हे तुम्हाला मी सांगणार आहे। आता तुमच्या बँक खात्यावरती 5,000 नाही, 6,000 नाही, तर 7,000 नाही, तर एकूण तब्बल 17,000 रुपये डीबीटीच्या माध्यमातून पीक विम्याचा मोठा निधी आता जमा होऊन जाणार आहे। त्यामुळे राज्यभरातील बहुतांश शेतकऱ्यांना एक मोठा दिलासा आता मिळू शकतो। तर इथे तुम्ही बघू शकतात की सर्वांना भेटेल, पण सरकारने सांगितले आहे की 2 कामे तुम्हाला लवकरच पूर्ण करायची। ही जर 2 कामे तुम्ही पूर्ण केली नाही तर तुमचा जो पीक विमा आहे तो मित्रांनो इथे अडकू शकतो। आणि ही 2 कामे तुम्हाला करायची आहेत तर तुमचं नाव सरकार पीक विम्याच्या यादीमध्ये घेतले जाईल, तुम्हाला पैसे देण्यात येणार आहे। जर सरकारने सांगितलेली 2 कामे तुम्ही पूर्ण केली नाही तर तुमच्या बँक खात्यामध्ये जे पैसे आहे, पीक विम्याचे जे पैसे जमा होणार नाहीत, हे देखील गोष्ट तुम्ही या ठिकाणी लक्षात घ्या। मग आता नेमकी कोणती 2 कामे करावी लागतील जेणेकरून आपल्याला पीक विमा मिळेल, त्यासाठी आता तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे। तर तुमच्या बँक खात्यावरती पीक विम्याचे 17,000 रुपये येतील। आता सरकारने सगळ्या शेतकऱ्यांना सांगितलेलं आहे की सरकारचं म्हणणं आहे की ज्या शेतकऱ्यांनी 2 कामे केली नसतील त्या शेतकऱ्यांनी 2 कामे लवकरात लवकर करून घ्यावीत, जेणेकरून तुमच्या बँक खात्यामध्ये हे जे पैसे येणार आहेत त्यामध्ये कोणतीही तांत्रिक अडचण येणार नाही आणि तुमचे जे पैसे आहेत ते डीबीटीच्या माध्यमातून सुरळीतपणे तुमच्या बँक खात्यावरती येणार आहे। मित्रांनो, बघा, या पुढच्या काही दिवसांच्या आतमध्ये ही 2 कामे तुम्हाला केली नाही तर तुम्हाला पीक विम्याचे पैसे मिळणार नाही, तुमचे पीक विम्याचे पैसे येणारे थांबू शकतात।
त्यामुळे ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे. मग आता नेमकी कोणती 2 कामे करावी लागतील त्याबाबतची माहिती व्हिडिओच्या माध्यमातून आपण पुढे बघणार आहोत. त्यासाठी फक्त व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. तर या ठिकाणी शेतकरी बांधवांनो, पीक विमा योजनेची प्रतीक्षा जी संपलेली असून कोणत्या जिल्ह्यांमध्ये आणि कोणत्या पिकांसाठी हा पीक विमा जमा होणार आहे सविस्तर माहिती आपण व्हिडिओमध्ये बघतच आहोत. तरी व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. तर गेल्या अनेक दिवसांपासून शेतकरी पीक विम्याची वाट पाहत होते. अतिवृष्टीमुळे किंवा पावसाच्या खंडामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले होते. आता कोणत्या 16 जिल्ह्यांमध्ये हा निधी वाटप करण्यास सुरुवात झालेली आहे. यामध्ये प्रामुख्याने मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांचा समावेश आहे. कापूस, मका, सोयाबीन या पिकांसाठी मोठ्या प्रमाणावर विमा मंजूर झालेला आहे. ज्या शेतकऱ्यांची ई पीक पाहणी पूर्ण झालेली आहे, ज्यांचा पीक विमा अर्ज मंजूर झाला होता, अशा सर्व जे पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये डीबीटीच्या माध्यमातून पैसे देण्याचं काम सरकार आता करणार आहे. यामध्ये मराठवाड्यातील परभणी जिल्हा, त्यानंतर नांदेड जिल्हा, नांदेड, जालना, बीड, छत्रपती संभाजीनगर या प्रमुख जिल्ह्यांचा समावेश आहे. आणि विदर्भातील भंडारा, गोंदिया, नागपूर, यवतमाळ, अमरावती, अकोला, वाशिम या जिल्ह्यांचा पण समावेश या ठिकाणी पीक विम्यामध्ये प्रामुख्याने करण्यात आलेला आहे. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्हे, पुणे झालं, अहमदनगर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली या जिल्ह्यांचा पण समावेश या ठिकाणी करण्यात आलेला आहे. तर मित्रांनो, हा पीक विमा मिळवण्यासाठी तुमच्या बँक खाते आधार कार्डशी लिंक असणे अत्यंत आवश्यक आहे. जर तुमचे बँक खाते लिंक नसेल तर तुमचे पैसे अडकू शकतात. त्यानंतर डीबीटीच्या माध्यमातून हे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये ट्रान्सफर केले जाणार. तर तुम्ही तुमच्या बँक खात्यात जाऊन किंवा महा डीबीटी पोर्टलवर जाऊन तुमची स्थिती तपासू शकता. हा पीक विमा मिळवण्यासाठी तुमच्या बँक खाते आधार कार्डशी लिंक असणे अत्यंत आवश्यक आहे. जर तुमचे खाते लिंक नसेल तर तुमचे पैसे अडकू शकतात मित्रांनो. त्यामुळे तांत्रिक अडचण त्वरित दूर करा. पुढील काही दिवसांमध्ये उर्वरित जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होतील अशी सरकारने घोषणा केलेली आहे. त्यामुळे त्यांना अजून पैसे मिळालेले नाहीत, त्यांनी काळजी गरज नाही. आणि या 16 जिल्ह्यांमध्ये पहिल्यांदा हा पीक विम्याची रक्कम इथे ट्रान्सफर केली जाणार आहे मित्रांनो. तुम्ही काही काळजी करू नका. जर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करणं विसरू नका, जेणेकरून महत्त्वाचे अपडेट तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल मित्रांनो. धन्यवाद. या ठिकाणी तुम्ही पाहिलेला व्हिडिओ हा उपयुक्तच आहे. पीक विम्याची रक्कम तुमच्या खात्यामध्ये ट्रान्सफर केली जाणार आहे. अशा सरकारी योजनेच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला ऑनवर सेट करा, जेणेकरून महत्त्वाची अपडेट तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल मित्रांनो. धन्यवाद. जय हिंद, जय जवान, जय महाराष्ट्र.